ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके हे आज बीड जिल्ह्यातल्या वामनबाबा यांच्या 93व्या नारळी सप्ताहासाठी आले होते। याच कार्यक्रमाला पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा होते। मात्र या ठिकाणची जी गर्दी आहे ती लक्ष्मण हाके आल्याच्या नंतर प्रचंड जल्लोष करत होती। एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वेगळं वलय तयार झालंय। मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त जल्लोष आणि गर्दीतून जो आवाज होता तो तुम्ही मंचावर आल्यानंतर झाला। नाही, असं नाही। मुख्यमंत्री आहेत, आदरणीय पंकजाताई नेत्या आहेत आणि ठीक आहे, पब्लिकची ती भावना आहे, पण नेते आहेत आणि मी कार्यकर्ता आहे। मुळात विचारायचा विषय असा आहे की 1-1.5 वर्षापूर्वी तुम्ही मनोज जरंगे यांच्या विरोधात 1 वर्षापूर्वीच उपोषणाला बसले होते। हा 1 वर्षातलाच गॅप आहे की एवढ्या कालावधीमध्ये तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रव्यापी ओबीसी समाजाचे नेते झालात। नाही, प्रश्न असा आहे, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले काही जिल्हे म्हणजे धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेड असेल किंवा आमचा नगर जिल्हा असेल, आम्ही महादेव जानकरांच्या बरोबर एक चांगल्या पद्धतीनं 2004 सालापासून एक विस्थापित वाड्या वस्त्यावरची माणसं किंवा कष्ट करणारी माणसं, आपलं रिप्रेझेंटेशन कुठं आहे, आपलं प्रतिनिधित्व कुठं आहे आणि मग महाराष्ट्र म्हणजे काय, मग महाराष्ट्रात आपल्या वाट्याला हे का आलं आहे, म्हणजे चलो राजसत्ता की ओर, असं आम्ही काही भाषणं करायचो, बोलायचो। खरं तर ही खूप मोठी चळवळीची पार्श्वभूमी आहे। पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र लेवलला विजय वडेट्टीवार बहुजन कल्याण मंत्री होते आणि त्यांनी स्टेट बॅकवर्ड कमिशनचं मला मेंबरशिप दिली। त्यानंतर मला महाराष्ट्रातलं शासन, प्रशासन, रिझर्वेशन, हक्क, अधिकार या गोष्टी मला खूप जवळून पाहायला मिळाल्या आणि थोडंसं काम करायला मिळालं। आणि मग त्यानंतर मग हे 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये जो काही लोकांचा प्रतिसाद मिळाला, ही पार्श्वभूमी खरं तर 20 वर्षाची ही चळवळ आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून वाड्या वस्त्यांनी फिरत होतो। पण अलीकडच्या कालावधीमध्ये मराठवाड्याच्या भूमीनं खूप ॲप्रिशिएट केलं, प्रेम दिलं। मराठवाड्याची म्हणण्यापेक्षा लोकांना माहीत होतं, पण काय होतं, ज्यावेळी एखादा विचार ज्यावेळी पब्लिक मनावर घेतं आणि पब्लिक कॉन्शियस ज्यावेळी या गोष्टींकडे पाहिलं जातं त्यावेळी असा प्रतिसाद भेटतो। आता मी कार्यकर्ता आहे, मी असं काही खूप मोठा आहे असं मी कधी मानणार नाही। जानकरांसोबत तुम्ही कामाला सुरुवात केली, मात्र आता तुमच्या कामाचा डंका महाराष्ट्रभर गाजतोय, पण जानकर कुठे आहेत असं म्हणायची वेळ आली आहे। जानकरांचं माझे गुरु आहेत, ते खरं तर राजकारणातली आम्हाला दिशा दिली आणि त्यांच्यामुळेच आम्ही घडलो आहे। पण आत्ता त्यांचं GPS गणलेलं आहे, त्यांच्या GPS आणि सॅटेलाईट यामध्ये कुठलाही संपर्क राहिलेला नाही। आणि माझ्या गुरूंच्या बाबतीत मी एक असं म्हणेन, खरं तर गुरूंबद्दल बोलणं योग्य नाही, पण गुरूंचं GPS गणलं नसतं तर गुरु आज 50 ते 100 आमदाराचे मालक असते। पण दुर्दैव त्या फेसलेस आयडेंटिटी असणाऱ्या समाजाचं की या गुरुला ती परिस्थिती इनकॅश करता आली नाही। काय चुका झाल्या गुरूंच्या? नाही, आता चुका काढणं योग्य नाही। मी बोललो तुम्हाला, अगदी थोडक्यात शब्दात सांगितलं। त्यांच्याबद्दल बोलताना तुमच्यामधून एक खंत दिसली की समाजाचं नुकसान झालं, ही खंत झालं, प्रचंड मोठं नुकसान झालं। BK कोकरेंची चळवळ होती खरं तर ही। खरं तर महाराष्ट्रामधला धनगर समाज आजही फेसलेस आयडेंटिटी असणारा समाज आहे। या समाजाला थोडंफार लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी या समाजाला एक ओळख देण्याचा प्रयत्न केला, पण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर मात्र या समाजाला दिशा देणारा नेता म्हणून महादेव जानकरांना त्यांनी अक्षरशः चौंडीच्या सभेमध्ये सांगितलेलं होतं। एक वाक्य कापे होतं महादेव जानकरांसाठी की माझा वारसा माझ्या प्रॉपर्टीचा वारसा मी पंकजाला देतोय, पण राजकीय वारसा तुला देतोय। हे वाक्य एवढं मोठं होतं की पूर्ण महाराष्ट्र कवेत येऊ शकला असता, पण ते आता दुर्दैव काय झालं, पण कुठे प्रॉब्लेम झाला नाही। आता त्यांचं विश्लेषण खरं तर त्यांनी करावं त्या गोष्टीचं। खूप बोललो तर परत माझा असा हे होईल की ते जानकरांच्या विरोधात बोलत आहेत किंवा जानकरांचे विरोधक बनलेत, असं नाही मला म्हणायचं। विरोधक म्हणून आपण विचारत आहे आणि विरोधात आहे म्हणून तुम्ही बोलत नाही। मी सुरुवातीलाच म्हणलो की समाजासाठी म्हणून तुमची तळमळ आहे, समाजासाठीचा एक नेता होता, मग चुकलं कुठं? एक ॲनालिसिस, एक विश्लेषण। खरं तर ज्या भागामध्ये ज्या लोकांनी महादेव जानकर या नेत्याला जपलं, अगदी कपडा लत्त्यापासून आजपर्यंत 9 ते 10 गाड्या लोकवर्गणीतनं महादेव जानकरांना दिल्या, पण ज्यावेळी ते सत्तेच्या जवळ पोचले त्यावेळी ही चळवळ, ही मूवमेंट, ही नाळ आणि ही लोकांची कनेक्टिव्हिटी त्यांनी पूर्णपणे विसरून गेले। सत्ता सुंदरीनं हार गळ्यात घातल्या महादेव जानकर शोषित वंचिताचा प्रश्न आणि समस्या विसरले। आता सत्तेच्या जवळ गेलं की चळवळ संपते, हा एक साधारणपणे अनुभव आहे। मग लक्ष्मण हाके सत्तेच्या जवळ जाणार की नाही? लक्ष्मण हाके सत्तेच्या जवळ जाईल, पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनातला
हर एक शोषिताचा म्हणजे पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत लोकशाहीच्या माध्यमातून जो सुग्रास असा स्वयंपाक बनवला आहे तो शेवटच्या घटकापर्यंत शेवटून अलीकडे यायला हवा. पाणी वाटपाचं सूत्र बघा, जर एखादी पाण्याची योजना आली तर टेल टू हेड पाणी येतं, शेपटीला पोचलं की ऑटोमॅटिक हेडकडे येतं. हे तत्त्व आहे, हे निसर्ग तत्त्व आहे. या गोष्टीसाठी निश्चित लक्ष्मण हाके काम करेल. लक्ष्मण हाके 20 वर्षाची तपश्चर्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि राजर्षी शाहूराजा या माणसांच्या विचारावर जगणारा कार्यकर्ता आहे. आणि आज आम्ही गावोगाव वाड्या वस्त्यावर तांड्यावर पाड्यावर फिरतोय. जर आम्हाला तिथं पोचता आलं तर आम्ही निश्चित एक वैचारिक महाराष्ट्राला दिशा देण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू. सत्तेच्या नेमकं किती जवळ जायचे तुम्हाला? सत्तेच्या जवळ नाही, मला सत्तेमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये जायचं आहे. आणि निर्णय प्रक्रियेमध्ये जायचं आहे यासाठी लोकशाही आणि राजसत्ता अंतिम आहे. राजसत्तेमध्ये गेल्याशिवाय शोषिताचे वंचितांचे प्रश्न सुटतात असं नाही. त्यामुळं राजसत्ता अंतिम आहे, राजसत्तेत जावं लागेल. मग तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे? ओबीसी एवढा जर 50-60% ओबीसी या महाराष्ट्रामध्ये असेल, SC ST इथं जर असतील. काय झालं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये? दलितांनी चळवळ लढायची, मराठ्यांनी राजसत्ता भोगायची आणि ओबीसीनी मात्र एकदा याला निवडून द्यायचं आणि एकदा त्याला निवडून द्यायचं. ना दार का ना घाट का, ही अवस्था महाराष्ट्रातल्या ओबीसींची झाली. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा अपवाद वगळला तर ओबीसीला आजही ना धनी आहे ना वाली आहे, ना ओबीसीची ठामपणे भूमिका मांडणारा एकही नेता मला आज दुर्दैवानं घेताना दिसून येत नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे? ओबीसीची भावना आहे. मला लक्ष्मण हाके सोडून द्या, ओबीसीचा कोणीही माणूस ओबीसीची भाषा बोलणारा, त्या पक्षाच्या अजेंड्यावर चालणारा किंवा प्रस्थापितांच्या अजेंड्यावर चालणारा नाही. कारण आजही 60% ओबीसींना 1%च्या पुढं बजेटरी तरतूद या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात होत नाही, म्हणून व्हायचं आहे. ओबीसींचा आवाज तुम्हीच तर आहात ना, मग आता तुमच्याशिवाय पर्याय पण शिल्लक नाही. नाही, मी काय बोलतोय, का ओबीसीने हे स्वप्न बघू नये? का ओबीसी तुम्ही म्हणतोय? मी इथली जनता आहे, जनता ठरवेल आणि जनता एक दिवस महाराष्ट्रामध्ये ओबीसींचा येईल. जनतेला निर्णय घेण्यासाठी तुम्ही समोर आहात, जनतेचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय, जनतेने ठरवायचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो नुकताच संपूर्ण राज्यभर गाजतोय तो म्हणजे वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा. काल परत संभाजीराजे म्हणाले की मी तो कुत्रा हटवण्यावरती ठाम आहे. सोशल मीडिया किंवा इतर अनेक लोकसुद्धा म्हणतात किंवा इव्हन उदयनराजेवरती तर तुम्ही बोललेलाच, तेच म्हणतात की हा काढला पाहिजे. मात्र तुम्ही हट्ट धरून आहात की तो काढलाच नाही पाहिजे. छत्रपती शिवरायांचे नातू छत्रपती शाहूराजा यांचा माहुली संगमावरती एक खंड्या नावाचा कुत्रा आहे आणि तो राजर्षी छत्रपती शाहूराजांनी, नातू छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांनी तो तिथं बसवलेला आहे आणि त्याचाही सगळीकडे उल्लेख आहे. मग आपण इतिहासाच्या सर्व कसोट्या, सत्य असत्यता पडताळून पाहणार का तो पण काढणार? तो होता, तो त्यांचा प्रिय कुत्रा होता आणि त्यांनी ठेवला आहे. मात्र शिवाजी महाराजांकडे हे वाघ्या कुत्र्याचे कुठे संदर्भ सापडत नाहीत असं मत आहे ना. बघा, मला एक सांगा, आपण ज्यावेळी इतिहासाचा, ऐतिहासिक साधनांचा ज्यावेळी पाठीमागं जातो त्यावेळी शिल्पचित्राला किंवा स्थापत्यशास्त्राला काय महत्त्व आहे की नाही? मराठी कधीपासून अस्तित्वात होती तर श्रावण बेळगोळचा एक लेख सापडतो. म्हणजे तुम्ही शिल्प गृहीत धरता, हिस्टॉरिकल पुरावा गृहीत धरता की नाही? मग छत्रपती शिवराय हयात असताना राणी मल्लमा देवीने एक शिल्पचित्र कोरलेलं आहे, ते आजही अस्तित्वात आहे. आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अस्तित्वात होते म्हणजे जिवंत होते. त्यांच्या हयातीतलं ते शिल्प आपण ग्राह्य धरायचं का नाही धरायचं? आणि हीच बाजू हेच राजे जर या बाजून असते उलट, तर महाराष्ट्रातला पुतळा निघाला असता का वाघ्याचा? पण त्याच्यामध्ये एक भावना जोडलेल्या आहेत. काही जण म्हणतात की ती पुतळाबाईंची समाधी आहे, हा कुत्रा तो नंतर बसवला. त्यावेळी छत्रपती शिवरायांच्या बरोबर ज्या कोणी महाराणी सती गेल्या असतील तिथं ती समाधी बनत नाही, सती शिळा बनते किंवा अजून सती वृंदावन बनतं. पुतळा कुठं बनतो? मी एक कार्यकर्ता म्हणून मला पडलेलं तो पुतळा नाहीच ना, ते समाधी ह्याच अर्थाने. माझं म्हणणं काय आहे, तुम्ही भावनेचा कधी विचार करणार आहात की नाही? आमचे इतिहासकार, आमचे बखरकार ज्यावेळी असं म्हणतात छत्रपती शिवरायांना भवानी माता प्रसन्न झाली आणि भवानी तलवार छत्रपती शिवरायांना दिली. आता हे काही ऐतिहासिक कसोट्यावर आणि सत्यावर शोधायचं? तुम्हालाही पटत नाही सर? नाही, मला असं म्हणायचं, तुम्ही भावनेचा विचार करणार आहात की नाही कधी? इतिहास निरस करायचा आहे का? मग घोरपडीचे पुरावे कुठं आहेत? होती का यशवंती घोरपडी?
मग पावनखिंड कोणती? मग झालं होतं का असं? तो इतिहास ना तुमच्या वाडवडिलांनी लिहिला ना माझ्या वाडवडिलांनी हे लिहिला. मान्य ज्यांनी लिहिला त्यांना कसं विचार? बघा, ज्यांनी लिहिला त्यांनाही जाब विचारला पाहिजे. ऐतिहासिक सत्य एखादं जर नव्यानं पुरावे येत असतील, नव्यानं पुरावे सापडले, नव्यानं एखाद्या नदी पात्रामध्ये एखादं जर गाव गुडप झालेलं किंवा एखादं मंदिर सापडलं तर त्याच्यावरून आपण काही तथ्य सत्य शोधून काढतो ना. मग अशी जर सत्य समोर येत असतील तर लक्ष्मण हाके कोण आहे? पण माझं एकच म्हणणं आहे, काय झालं या वाघ्याच्या संदर्भातली जी एक आम्ही यात उतरण्याचं कारण काय आहे? मला वाटतं आजपर्यंत बोललोही नसेल कुठं. आम्ही उतरण्याचं कारण असं आहे की वाघ्याचा विषय आला की होळकरांचा विषय येतो, होळकरांचा विषय आला की होळकरांची बदनामी समोर येते की होळकरांचा कुत्रा मेला होता आणि मग ते सुतकात होते आणि मग हे जे नेरेशन आहे हे होळकरांच्या हेतूवर शंका घेणार आहे. होळकरांच्या स्वामी भक्तीवर शंका उपस्थित करणार आहे. धनगरांच्या ज्या भावना, ज्या छत्रपती शिवरायांच्या छत्रपती या अक्षराभोवती ज्या गुंतलेल्या आहेत त्याच्यावरती तुम्ही शंका घेणार आहेत. मला संभाजीराजे आणि उदयनराजे यांना एक प्रश्न विचारायचा आहे. आजही रायगडाच्या भोवतीनं ज्या वाड्या आहेत त्या धनगरांच्या वाड्या आहेत. हा इतिहास असा सांगितला जातो की तोरणा किल्ला धनुजी धनगर, धनुजी गोरा राव टिकडा जो आदिलशाला मैश टिका भरायचा, त्या धनुजी धनगरानं तोरणा किल्ला छत्रपती शिवरायांना दान केला. हा इतिहास कधी येणार आहे? कुठे येणार आहे? कुठल्या पानावर लिहिला जाणार आहे? तुम्हाला होळकरांचा प्रेझेन्स नको आहे का? आमच्या भावना काय? पुन्हा तोच मुद्दा येतो की तुम्ही जो म्हणताय धनुजी धनगर म्हणताय, हा इतिहास मान्य करायला काहीच हरकत नाही, मान्य केला जाऊ शकतो. पण जो मुद्दा आहे की तो इतिहास तुमच्या वडिलांनी लिहिला नाही, माझ्याही वडिलांनी, हा प्रॉब्लेम आहे. बघा, प्रत्येक हेतूवर जर आपण शंका घेत बसलो, मला काय म्हणायचं आहे की वाघ्या काही म्हणजे संभाजीराजेंचं जे म्हणणं आहे ते म्हणणं असं आहे की वाघ्या राजसन्यास नाटकातून पुढं आला. हाच आरोप आहे ना त्यांचा. वाघ्या राजसन्यासचं प्रोडक्ट आहे. तर मग परत मी तुम्हाला विचारतो की शाहू राजांचा खंड्या असं कुठं कुत्रा असतो का, आणि असं कुठं स्मारक बनतो का, आणि असं कुठं असतं का? हा जो काही एक सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधनं जी काही एक सामाजिक कलुषित वातावरण होतं आहे, हीच भावना खंड्याच्या बाबतीमध्ये का होत नाही? मग खंड्या कशाचं प्रोडक्ट होता का? मग तुम्ही असं म्हणणार आहात का? खंड्या डायरेक्टच होता ना सर, डायरेक्ट पुरावे आहेत. भावना आहे. बघा, माणूस हा पशुप्रेमी आहे, माणूस हा पक्षीप्रेमी आहे. आणि हिंदू धर्म आणि भारतवर्ष, महादेवाच्या मंदिरात गेलो तर आपण नंदीला कृणीसात करतो आणि मग नंदीचं दर्शन घेतो. मग उद्या असं कोणी एखादा माणूस आला, नंदीचा काय रोल होता, नंदी इतिहासात होता का, नंदीचा काय पुरावे आहेत? नंदी इतकं तुम्हाला वाघ्या कुत्रा महत्त्वाचा वाटतोय का? अरे हे बघा, मी काय म्हणतो, आम्ही धनगर आहोत, आम्ही पशुपालक आहोत, आम्ही डोंगरदऱ्यामध्ये हिंस्र श्वापदाबरोबर आम्ही लढाई करणार आहोत. त्याच्यात आमचा साथीदार वाघ आहे ना. आणि छत्रपती शिवरायांच्या पण कालावधीमध्ये श्वानाचं कळप होतं, हे आहेत ना पुरावे. आणि सगळ्या आपल्या छत्रपती घराण्यामधल्या अनेक राजांचे, शाहूराजा शिकारीला जायचे, त्यांनी तर बिबट्या पाळला होता, आता काय करायचं पुढं? का बिबट्याचे पुरावे शोधत बसायचे? मला वाटतं हे वातावरण आहे ना, संभाजीराजे असतील त्यांनी खरं तर हा इश्यू मला वाटतं काय म्हणजे कळत नाही यामध्ये काय येतो आहे. दुसरा एक मुद्दा समोर येतो की हे जे राजे आहेत, छत्रपती संभाजीराजे असतील, छत्रपती उदयनराजे असतील, तुम्ही बोलताना त्यांचा बिलकुलच आदर करताना दिसत नाही. तुम्ही सरळ म्हणता मिस्टर संभाजी भोसले, मिस्टर उदयन भोसले. ह्याच्यामुळे कुठल्या तरी समाजाच्या भावना. उत्तर द्या साहेब. शाहू राजांनी ज्या विशाळगडावरती गेले आणि ज्या प्रार्थना स्थळाची नासधूस झाली, आम्ही छत्रपती कुणाला मानतो? आम्ही संभाजीराजांना पण मानतो आणि शाहू महाराजांना पण मानतो, त्यांना पण छत्रपती म्हणतो. एक छत्रपती तिथं चिथावणी द्यायला जातो आणि त्यांचेच वडील खासदार असणारे छत्रपती शाहू महाराज तिथं जाऊन त्यांची माफी मागतात खाली बसून. हा कोण कोणाचा अपमान घडवून आणतोय हो? त्यांचा घरातला अंतर्गत. घरातलं नाही, आमचा आदर आहे ना. छत्रपती म्हणजे छत्रपती या शब्दाचा आब अदब इज्जत आहे ना. मला एक सांगा, छत्रपती एक जण जर छत्रपती गादीवर असेल तर अनेक छत्रपती कसे असतात? मुलीच्या नावासमोर छत्रपती, महिलांच्या नावासमोर छत्रपती, नातवांच्या नावासमोर छत्रपती, शाहू महाराजांच्या समोर छत्रपती, संभाजीराजांसमोर छत्रपती, कितीतरी छत्रपती नावं वापरली जातात. त्या शब्दाचा हा अवमान होते असं नाही वाटत? पण ते नावापुढे असं म्हणतो की छत्रपती युवराज, युवराज्ञी, महाराणी असतो. ॲज पर माय नॉलेज, एक कार्यकर्ता म्हणून राजा छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेले असताना दुसरे छत्रपती कसे असू शकतात? पाटलाच्या पोराला पाटीलच म्हणायची पद्धत आहे की सर. मग या छत्रपती या शब्दाचा आब अदब
त्यांनी राखला पाहिजे ना. काय काय नुकसान केलं हो? आम्ही असं म्हणतोय की बाबा असं राजे, तर नाही म्हणतात ते काढलंच पाहिजे. एक ढुशी रेजन काढायची. अरे इथं पुरातत्व खातं आहे, इथं लोकशाही आहे, आणि मग तुमच्यात एवढी ताकद आहे तर तुम्हीच मग अमित शहा नरेंद्र मोदींच्या समोर आम्हाला हे द्या आणि आम्हाला असं झालं पाहिजे, हा कायदा बनवा, तिथं जाता तुम्ही. मग लोकशाही मान्य करावीच लागेल ना तुम्हाला. छत्रपतींबद्दल तुम्ही बोललात, मात्र तुम्ही जे होळकरांचे वंशज आहेत भूषणसिंह होळकर, त्यांच्याबद्दलही आदरानं बोलत नाहीत. त्यांच्याबद्दलही तुम्ही म्हटलात की हे काय होळकरांचे वंशज. होळकरांचे वंशज हे तृतीय शिवाजी महाराज होळकर आहेत. रिचर्ड होळकर, जे काय असेल ते. कारण याच्यावरती खूप मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो खटला लढलेला आहे. त्या इतिहासात मला नाही जायचं. ते खरे होळकरांचे वारस आहेत, आम्ही मानतो. असं शरदचंद्रजी पवार पण मानतात. कारण जेजुरीला अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला भूषणसिंहला नव्हतं बोलवलं, तृतीय युवराज शिवाजी होळकरांना बोलवलेलं होतं. अधिकृत जर होळकरांच्या वारसांची जर काय भूमिका असेल तर त्यावर निश्चित आम्ही प्रतिक्रिया देऊ ना. भूषणसिंह होळकर हे रोहितदादा पवार, प्रवीणदादा गायकवाड यांचा काहीच संबंध, कार्यकर्ते आहेत. यांचा काहीच संबंध नाही होळकर. काय भाऊ, होळकरांशी संबंध नाही असं नाही मी म्हटलेलं, किंवा होळकरांचा काहीच संबंध नाही असं पण नाही म्हटलेलं. होळकरांचे वारस याबद्दल मी बोलतोय तुम्हाला. पण ते आहेत का नाही वारस? ते जे वंशावळ दाखवतात, वरती एक, मग त्यांचा कोणीतरी भाऊ, मग ती भावाच्या सगळ्या हे निघतात सगळ्या. आम्ही पण कुठून ना कुठं तरी आहेच ना, कुठल्या तरी ह्याच्यामध्ये. इथले आदिवासी पण मग गोंडवाना राज्यच होतं ना, ते पण एका राज्याचे. मग कुठून ना कुठून प्रत्येकाच्या वंशावळी निघतातच. म्हणजे तुम्ही भूषण होळकरांना होळकर राजघराणे जनतेनं मानलं पाहिजे. हे बघा, आम्ही फील्ड ग्रॅव्हिटी असणारा माणूस आहे. सामान्य माणसामध्ये कोण भूषणशी, कुठल्या धनगराच्या 10 माणसांचं तुम्ही मुलाखत घ्या, कोण सांगू शकतं भूषणबद्दल राहिलं नाही हो. पहिले राजे रजवाडे गेलं ना. लोकशाही आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या, पण इज्जत किती घ्यायची. छत्रपती शिवरायांच्या घरात जन्माला येणं, होळकरांच्या घरात जन्माला येणं, आणि जनतेनं परत त्यांना राज्यपद बहाल करणी कथनीमध्ये खूप मोठा अंतर आहे ना. पुन्हा मनोज जरंगे पाटील यांच्याकडे, तुम्हाला काय वाटतं? मनोज जरंगे यांनी जो काही आरक्षणाचा लढा लढला, त्यातून त्यांनी मराठा समाजाचा किती टक्के फायदा करून दिला? काय झालं, वेदना वेगळ्या आहेत, व्यथा वेगळ्या आहेत, प्रश्न वेगळे आहेत, आणि लढा मात्र वेगळ्या दिशेला गेला असं माझं मत आहे. कारण मी एक स्टेट बॅकवर्ड कमिशनवर म्हणजे काम केलेला कार्यकर्ता आहे. प्रश्न आर्थिक आहेत, प्रश्न पाण्याचे आहेत, प्रश्न नापिकीचे आहेत, प्रश्न काबाड कष्ट करणाऱ्या गोष्टींचे आहेत, प्रश्न बेरोजगारीचे आहेत, प्रश्न आत्महत्यांचे आहेत, प्रश्न नेले रिझर्वेशन पॉलिसीकडं. रिझर्वेशन हे म्हणजे रिप्रेझेंटेशन आहे, प्रतिनिधित्व आहे. रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटाव नाही. रिझर्वेशन म्हणजे प्रत्येक घरातल्या प्रत्येक पोराला नोकरी, असा रिझर्वेशनचा अर्थ नाही. असं होऊ शकणे नाही. प्रत्येकाच्या घरात कलेक्टर होणे नाही, प्रत्येकाच्या घरात झडपी मेंबर होणे नाही. रिप्रेझेंटेशन, ज्या जात समूहांना निर्णय प्रक्रियेत येता आलं नाही त्या लोकांचं रिप्रेझेंटेशन म्हणजे रिझर्वेशन आहे. लढा जरांगेंनी शेतकऱ्यांचा लढावा, गोदापट्ट्यातल्या लोकांच्या प्रश्नांवर लढा उभा करावा. खूप मोठं एक नेतृत्व त्यांच्यात आहे. मी सकारात्मक बोलेन ना, नाही प्रत्येक वेळी नकारात्मक बोलायची आवश्यकता काय? आत्ता पब्लिक पर्सोना त्यांचा क्रिएट झालेला आहे. या पब्लिक पर्सोनाचा त्यांनी लिगल, मी सांगतोय म्हणून पण नाही, लिगल ॲस्पेक्ट त्यांनी तपासावा. हे होणे आहे का नाही होणे आहे, मग ह्याच्यावरती दुसरा ऑप्शन काय, असे अनेक प्रश्न आहेत ना. मग मराठा समाज जो आरक्षणाची मागणी करत होता आणि ज्यांचे सध्या हाल सुरू आहेत ग्रामीण भागात, तर त्यांना न्याय देण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे? काय तुमचा पर्याय आहे? मी काय बोललो, पाण्याचे प्रश्न, शेतीच्या दराचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न हे आहेतच ना, आणि हे टोटल 12 करोड जनतेचे प्रश्न आहेत ना. मग राजसत्तेमध्ये असणाऱ्या, निर्णय प्रक्रियेमध्ये असणाऱ्या, राजसत्तेमधल्या लोकांना ज्यांना मताची आवश्यकता आहे, निवडणुकीच्या टायमाला जे तुमच्या सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत सरेंडर होतात, त्या माणसाने विधानसभेत जाऊन बोलायचं नाही का? जरांगेंनीच बोललं पाहिजे असं थोडंच आहे. तिथले लोकप्रतिनिधी काय करतात का? त्यांना परत प्रत्येकाच्या मताची काळजी असते. तुम्ही वास्तवाला कधी भेटणार आहात? तुम्ही वास्तव परिस्थितीपासून दूर कधी पळणार आहात? तुम्ही जातीय तेढ निर्माण करून किती वेळा निवडून येणार आहात? जास्त वेळा होणे नाही आहे. धन्यवाद. तर हे होते लक्ष्मण हाके. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, बीड.